नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची पहिली मेरिट लिस्ट लागले, रिझल्ट लागला. बघू शकता जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 महाराष्ट्र सरकार बघू शकता. पहिली लिस्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसुखची. अहिल्यानगरचा कडा बघू शकता 87 पर्यंत गेला PWD. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी SC कॅटेगरीचा 93 गेलेला आहे, SC कॅटेगरीचा 92 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता EWS कॅटेगरी 94 गेला आहे, त्याचबरोबर OBC कॅटेगरी 96 गेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे ठीक आहे, तर अकोला डिव्हिजन आहे. अकोला डिव्हिजनचा बघू शकता OBC कॅटेगरी 98 गेला आहे, ST कॅटेगरी 93 गेला आहे. EWS कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी, EWS कॅटेगरीचा तो गडापा 95 गेलेला आहे. त्यानंतर अमरावती डिव्हिजन मी तुम्हाला दाखवून देतो. या ठिकाणी अमरावती डिव्हिजन आहे, तर अमरावती डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा गडापा 98 पर्यंत, EWS कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे, ST कॅटेगरी फक्त 92 गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचा OBC 95 पर्यंत गेलेला आहे. तर यावर्षीची जो कडावा हा खूप कमी या ठिकाणी गेला आणि पहिल्या लिस्टमध्ये 2000+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यावर्षी जास्त विद्यार्थ्यांना चान्स भेटलेला आहे, 2000+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. आता बारामती डिव्हिजन बघू शकता 93 पर्यंत कडापा या ठिकाणी गेला आहे. ST कॅटेगरी ओपन कॅटेगरी बघू, ओपन कॅटेगरीचा कडा फक्त 93वर गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बीट डिव्हिजन आहे. बीट डिव्हिजनला बघू शकता ST 93 गेला आहे, ओपन 96 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी बीट डिव्हिजन आहे. त्यानंतरचं भुसावळ डिव्हिजन आहे. बघा आपण जसं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कडप गेला आहे. ST कॅटेगरी 90 गेला आहे, OBC कॅटेगरी 93 गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी भुसावळ डिव्हिजन आहे. भुसावळ डिव्हिजनला बघा कडप कमी गेला आहे, ओपन कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे. त्यानंतरचा जे डिव्हिजन आहे बघू शकता बुलढाणा डिव्हिजन आहे. बुलढाणा डिव्हिजनचा जो कडापा आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन बघू शकता. चंद्रपूर डिव्हिजनमध्ये OBC कॅटेगरीचा 98 पर्यंत 99 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बघा ST कॅटेगरी 95 गेलेला आहे. त्याचबरोबर बघा SC कॅटेगरी 96 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता चंद्रपूर डिव्हिजन आहे, OBC कॅटेगरीचा 96 पर्यंत गेलेला आहे आणि SC कॅटेगरीचा 94 पर्यंत कडापा या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन गेलेला आहे. ठीक आहे, तर बघू शकता SC कॅटेगरीचा जो कडापा आहे 94 पर्यंत गेलेला आहे चंद्रपूर डिव्हिजनचा. त्यानंतर बघा 93 पर्यंत सुद्धा कडाप गेलेला आहे. बघू शकता चंद्रपूर डिव्हिजनमध्ये 93 पर्यंत सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनमध्ये SC कॅटेगरीचं झालं आहे. 93 पर्यंत बघू शकता तुम्ही, 93 पर्यंत गेला आहे. आणखीन सुद्धा मी तुम्हाला कडाप कमी या ठिकाणी दाखवून देतो चंद्रपूर डिव्हिजनचा. बघा SC कॅटेगरी 93 गेलेला आहे. बघा या ठिकाणी SC कॅटेगरी 93 पर्यंत कडाप या ठिकाणी गेलेला आहे. ठीक आहे, SC कॅटेगरीचा जो कडाप आहे 93 गेला आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरी बघू शकता 94 पर्यंत गेला, EWS कॅटेगरी 93 गेला आहे. त्यानंतर बघा चंद्रपूर डिव्हिजनमध्ये SC कॅटेगरी 93 पर्यंत या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजन आहे. SC कॅटेगरी 93 पर्यंत गेला, ओपन कॅटेगरी 1 आणि ST कॅटेगरी 91 पर्यंत गेला आहे चंद्रपूर डिव्हिजन. ठीक आहे, तर बघू शकता खूप मोठी लिस्ट या ठिकाणी चंद्रपूर डिव्हिजनची आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, ओपन कॅटेगरी 98, SC 95 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन 96 पर्यंत SC कॅटेगरी गेला आहे. धाराशिव डिव्हिजनला बघा 96 पर्यंत गेला OBC कॅटेगरी, SC कॅटेगरी 96 गेलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा धाराशिव डिव्हिजन 96 पर्यंत कडापा या ठिकाणी गेलेला आहे. 93 पर्यंत ST कॅटेगरीचा गेला आहे, ओपन कॅटेगरी बघू शकता धाराशिव डिव्हिजनला. त्यानंतर बघा धुळे डिव्हिजन आहे, 90 पर्यंत कडाप गेला आहे PWD आणि 91 पर्यंत पण गेलेला आहे धुळे डिव्हिजनचा. ठीक आहे, त्यानंतरचं डिव्हिजन बघू शकता तुम्ही गोवा डिव्हिजन आहे. गोवा डिव्हिजनला बघा कडाप ओपन कॅटेगरीचा फक्त 92 पर्यंत गेलेला आहे. अगोदर तुम्हाला सांगितलं होतं गोवा डिव्हिजनचा कडाप कमी जाणार आहे म्हणून, तर 92 पर्यंत कडाप या ठिकाणी गोवा डिव्हिजनचा गेलेला आहे. ठीक आहे, ST कॅटेगरी 90 गेला आहे, EWS 95 गेला आहे. त्यानंतर ओपन कॅटेगरी फक्त 91-92 गेलेला आहे.
तर गोवा डिव्हिजन बघू शकता तुम्ही एस टी कॅटेगरी 91 पर्यंत गेला आहे. 91 पर्यंत ओपन कॅटेगरीचा कडाप या ठिकाणी गोवा डिव्हिजनला गेलेला आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 91 पर्यंत सिलेक्शन गोवा डिव्हिजनमध्ये या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जळगाव डिव्हिजन आहे. ठीक आहे, जळगाव डिव्हिजनला बघू शकता तुम्ही या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला कॅटेगरी वाईज. कराडमध्ये कटाप जो आहे तो कमी गेला आहे. ओपन कॅटेगरी 93, एस टी कॅटेगरी 90-89 पर्यंत गेलेला आहे. कराड डिव्हिजनला बघू शकता. ठीक आहे, कराड डिव्हिजन. कोल्हापूर डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी कोल्हापूर डिव्हिजन आहे, बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर मालेगाव डिव्हिजन बघू शकता तुम्ही, मालेगाव डिव्हिजन आहे. त्यानंतर मुंबई सिटी डिव्हिजन बघू शकता. मुंबई सिटी नॉर्थचा जो कटाप गेला ओबीसी कॅटेगरीचा 91 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरी बघू शकता 93 पर्यंत गेलेला आहे. नागपूर महसूल बघा 99 पर्यंत गेला आहे एसीचा. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर महसूलचा कडाप बघू शकता जास्त या ठिकाणी गेला आहे. एसीचा 95 पर्यंत गेलेला आहे नागपूर महसूलला. ठीक आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी नागपूर महसूल आहे. ठीक आहे, तर बघा कडाप या ठिकाणी नागपूर महसूलचा किती गेला आहे. तर त्याचबरोबर बघू शकता नागपूर महसूल बघू शकता. तर पहिल्याच लिस्टमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, तर जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही नाशिक डिव्हिजन आहे. ठीक आहे, त्याचबरोबर बघू शकता मुंबई तुम्ही बघू शकता नवी मुंबई डिव्हिजन आहे. त्यानंतर पालघर डिव्हिजन बघा, पालघर डिव्हिजनमध्ये एस सीचा 93 गेला आहे. त्याचबरोबर एस सीचा 92 पर्यंत गेला आहे पालघर डिव्हिजनमध्ये. ठीक आहे, त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पालघर डिव्हिजन आहे. तर बघू शकता पालघर डिव्हिजन आहे. त्याचबरोबर पंढरपूर डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्याचबरोबर परभणी डिव्हिजन आहे. ठीक आहे, बघू शकता परभणी डिव्हिजन. पुणे बघू शकता तुम्ही, पुणे महसूल आहे. रायगड डिव्हिजनला बघू शकता एस सीचा 93 पर्यंत गेला आहे. रायगड डिव्हिजन बघू शकता एस सी. त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजन बघू शकता एस टी कॅटेगरी 91 पर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, रत्नागिरी डिव्हिजन बघू शकता तुम्ही. त्यानंतर बघा रत्नागिरी डिव्हिजन आहे. त्यानंतरचं सांगली मिरज डिव्हिजन बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर बघू शकता श्रीरामपूर डिव्हिजन आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सिंधुदुर्ग डिव्हिजन बघू शकता तुम्ही एस सीचा 92 पर्यंत गेला आहे. त्यानंतर बघू शकता सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे. सोलापूर डिव्हिजन आहे. त्याचबरोबर ठाणे डिव्हिजन आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी वर्धा डिव्हिजन आहे. वर्धा डिव्हिजनला बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा यवतमाळ डिव्हिजन आहे. तर हा काय एवढा कडाप या ठिकाणी गेलेला आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बघू शकता पहिल्या लिस्टमध्ये 3547 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे.